हॅलो नमस्कार. तर हा व्लॉग आहे कालचा. काल गुरुवार असल्यामुळे आम्ही गेलो होतो मठात. दर गुरुवारी आम्ही मठामध्ये जातो आणि तिकडे गेल्यावरती एक पॉझिटिव्हच वाटते, काहीतरी छान असं प्रसन्न वाटत होते. आणि बघू शकता खूप गर्दी होती. दर गुरुवारी खूप गर्दी असते मठामध्ये आणि मठ आमच्या दत्तवाडीमध्येच असल्यामुळे आम्हाला तर जायला जवळच आहे आणि खूप छान वाटते. आम्ही न चुकता दर गुरुवारी जातो आणि तिकडे गेल्यावरती वेद पण खूप मस्ती करतो, एन्जॉय करतो आणि तेवढेच छान काहीतरी वाटते. तर गुरुवारी छान सजवलेले असते आणि खूप गर्दी होती. लाईनमध्ये थांबलो होतो आम्ही. आणि गुरुवारचं गेलं ना की कोण ना कोण वेदला आहे ना घेण्याचा प्रयत्न करत असतं की बाबा ह्या बाळाला घ्यावं, किती छान आहे. तर एका ताईने वेदला घेतला आणि पूर्ण लाईनमध्ये त्याला घेऊन फिरत होत्या. शेवटी त्यांनी गाभाऱ्यात त्याला नेऊन दर्शन दिलं. तर तिथे गेल्यावरती जे पुजारी असतात ते पण त्याला घ्यायला बघतात. त्यांनी पण घेतलं तर तो काय ऐकतच नव्हता. मस्तपैकी दर्शन केलं. महाशिवरात्र जवळ येते तर असं काही फुलांची रांगोळी काढली होती खूप सुंदर अशी. आणि बाहेरच्या बाजूने आम्ही अशी छानशी व्हिडिओ घेतली स्वामींची. आणि वेद घरी यायला मागतच नव्हता. खूप एन्जॉय करत होता, खूप मस्ती करत होता आणि त्याला बरोबर कळतं की आपण स्वामींच्या मठामध्ये आलेले. त्यामुळं तो मठामध्ये गेल्यावरती स्वतःहूनच टाळ्या वाजवतो, भजनसारखं करतो. काही गोष्टी सांगाव्या नाही लागत मुलांना, त्यांना आपोआपच त्या गोष्टी येतात. बघा ना, तुम्हीच पाहताय ना की किती छान असा तो टाळ्या वाजवतो आहे. त्यानंतर आम्ही छान प्रसाद घेतला. मोठा प्रसाद तर महाप्रसाद संपला होता. त्याच्यानंतर तो ऐकत नव्हता म्हणून त्याच्या पप्पांनी त्याला उचलून घेतला आणि शेवटी आम्ही घराकडे निघालो. घराकडे जात असताना साक्षात आम्हाला स्वामींनीच दर्शन दिले. एका कुत्रीने पिल्ले घातली होती 7-8, तर एक छोटंसं पिल्लू आम्हाला दिसलं आणि आम्ही त्यांना गोंजारलं. छान असा आमचा दिवस गेला. चलो, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय.